चा जो चॅप्टर आहे दॅट इज फायबर ऑप्टिक कम्युनिकेशन. या ठिकाणी तुम्ही याच्या हेडलाईनकडे लक्ष द्या. फायबर म्हणजे धागा. ओके. ऑप्टिक म्हणजे काय आहे की प्रकाशाशी संबंधित शास्त्र. अशा प्रकारे या ठिकाणी धागा म्हणजे फायबर ऑप्टिक केबल. फायबर ऑप्टिक केबल सगळ्यांनी बघितलेली असेल असं मी गृहीत धरतो. आणि ऑप्टिक म्हणजे प्रकाशाच्या साह्यानं. अशा प्रकारे फायबर केबल मधून प्रकाशाच्या साह्यानं होणारं कम्युनिकेशन, त्याला आपण म्हणतो फायबर ऑप्टिक कम्युनिकेशन. अर्थात आपण ही व्याख्या पुढे करणार आहोत. तर हा जो चॅप्टर आहे या चॅप्टरमध्ये आपल्याला काय काय पाहायचं. तर पहिला जो मुद्दा आहे डिफाईन दी फायबर ऑप्टिक कम्युनिकेशन. म्हणजे अशा प्रकारे फायबर ऑप्टिक कम्युनिकेशनची व्याख्या करणे. त्यानंतर दुसरा आहे की फायबर ऑप्टिक कम्युनिकेशनचा ब्लॉक डायग्राम पाहणे आणि अभ्यासणे. त्याच्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो ऑप्टिकल फायबर केबल मध्ये मुख्य घटक कोणते आहेत किंवा ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन मध्ये मुख्य घटक कोणते आहेत. नंतर प्रत्येक घटकाचं काय करणे, कार्य स्पष्ट करणे. नंतर फायबर ऑप्टिक कम्युनिकेशनचे फायदे आणि तोटे पाहणे. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचा जो मुद्दा असेल तो आपला फायबर ऑप्टिक कम्युनिकेशन कुठं कुठं वापरतात. ओके. तर पहिल्या स्लाइडमध्ये तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी. आता या ठिकाणी मी माझा जो कर्सर आहे इथून वाचायला सुरुवात करतोय मी. फायबर ऑप्टिक्स इज अ ब्रँच ऑफ ऑप्टिक्स. मी तुम्हाला अगोदर सांगितलं ऑप्टिक्स म्हणजे काय आहे माहिती का. ऑप्टिक्स म्हणजे विज्ञान आहे किंवा शास्त्र आहे जे प्रकाशाशी संबंधित अभ्यास करतं. ठीक आहे. दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ प्रोपॅगेशन ऑफ लाईट. आता आपल्या ठिकाणी या चॅप्टरमध्ये जे पाहायचं आहे आपल्याला की प्रकाश आपल्याला या दृष्टिकोनातून अभ्यास करायचा आहे की प्रकाशाच्या साह्यानं कम्युनिकेशन कसं करतो आपण, हे आपल्याला या चॅप्टरमध्ये पाहायचं आहे. तर या व्याख्या केल्याप्रमाणे किंवा हे जे शास्त्र आहे ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन याच्यामध्ये आपण सगळ्यात शेवटी म्हटलं की ट्रान्सपरंट डायइलेक्ट्रिक वेव्ह गाईड्स. आता हे नाव जरी अवघड वाटत असेल या कर्सरकडे लक्ष द्या तुम्ही. ट्रान्सपरंट डायइलेक्ट्रिक वेव्ह गाईड्स. ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक, डायइलेक्ट्रिक म्हणजे दुर्वाहक पदार्थ आणि वेव्ह गाईड म्हणजे ज्याच्यामधून या लाईट वेव्ह जाऊ शकतात त्याला आपण वेव्ह गाईड म्हणतो. थोडक्यामध्ये ट्रान्सपरंट डायइलेक्ट्रिक वेव्ह गाईड या ठिकाणी जी वापरलेली ती म्हणजे आपली फायबर केबल आहे. फायबर केबल ही काच किंवा प्लास्टिक पासून तयार केली जाते. ठीक आहे. आणि काच आणि प्लास्टिक तुम्हाला माहिती आहे की ऍज अ डायइलेक्ट्रिक मटेरियल म्हणजे दुर्वाहक म्हणून वापरले जातात. तर अशा प्रकारे आपण जी केबल वापरणार आहोत ती पारदर्शक डायइलेक्ट्रिक म्हणजे दुर्वाहक पदार्थापासून केलेली आहे. त्याच्या आतमध्ये पोकळ भाग असतो आणि त्यामधून आपण प्रकाश किरण पाठवून कम्युनिकेशन घडवून आणतो. म्हणून त्याला काय म्हटलं किंवा फायबर ऑप्टिक्स इज अ ब्रँच ऑफ ऑप्टिक्स. म्हणजे प्रकाशशास्त्राची ही एक अशी शाखा आहे ती कशाशी चर्चा करते किंवा काय अभ्यासते. ती प्रोपॅगेशन ऑफ लाईट. प्रोपॅगेशन म्हणजे थोडक्यामध्ये ट्रान्समिशन थ्रू ट्रान्सपरंट डायइलेक्ट्रिक वेव्ह गाईड्स म्हणजे सरळ सरळ केबल. ट्रान्सपरंट डायइलेक्ट्रिक वेव्ह गाईड एवढा जरी शब्द हा मोठा वाटत असला तरी या चारही शब्दांना आपण सरळ सरळ फक्त फायबर ऑप्टिक केबल म्हटलं तरी चालेल. इथून पुढे लक्षात ठेवायचं फायबर ऑप्टिक केबल ही काच किंवा प्लास्टिक पासून तयार केलेली आहे. ती ट्रान्सपरंट आहे आणि त्याच्यामधून आपण लाईट रेज किंवा प्रकाश किरण पाठवून आपण कम्युनिकेशन घडवून आणतो किंवा करतो आपण. नंतर दुसरा त्याच ह्याच्यामध्ये पहा फायबर ऑप्टिक कम्युनिकेशन इज अ मेथड ऑफ ट्रान्समिटिंग इन्फॉर्मेशन फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. ही दुसरी सोपी व्याख्या केलेली आहे, एक व्यावहारिक व्याख्या आहे की फायबर ऑप्टिक कम्युनिकेशन ही एक ट्रान्समिटर म्हणजे प्रसारण करण्याची पद्धती आहे ज्यामध्ये एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे पल्सेस पाठवले जातात. ओके. पल्सेस कोणत्या पल्सेस? लाईट पल्सेस. कशामधून? थ्रू अँड ऑप्टिकल फायबर म्हणजे ऑप्टिकल फायबर केबल मधून लाईट पल्सेस पाठवून काय करतो आपण कम्युनिकेशन घडून आणतो किंवा प्रसारण घडून आणतो. त्याच्यामध्ये पुढच्या स्लाइडमध्ये फायबर ऑप्टिकल कम्युनिकेशन किंवा टेलिकम्युनिकेशन. आता बघा कम्युनिकेशन आणि टेलिकम्युनिकेशन दोघांचा अर्थ एकच आहे. त्याला टेलिकम्युनिकेशन का म्हणायचं? टेलेचा अर्थ आहे दूर म्हणजे दूर अंतरावर कम्युनिकेशन घडून आणणे त्याला आपण टेलिकम्युनिकेशन म्हणतो. पुढच्या आकृतीमध्ये तुम्हाला या ठिकाणी एक फायबर टेलिकम्युनिकेशन सिस्टीमचा सिंपल ब्लॉक डायग्राम दाखवला. हा ऍक्च्युअल ब्लॉक डायग्राम नाहीये. या ब्लॉक डायग्राम वरून तुम्हाला फक्त फायबर टेलिकम्युनिकेशन सिस्टीमचे मुख्य घटक कोणते आहेत हेच लक्षात येईल. बाकी याच्यामध्ये आणखी इतर भरपूर बाबी असतात. परंतु एक सर्वसाधारण कल्पना येण्यासाठी आपल्याला की फायबर ऑप्टिक कम्युनिकेशन मध्ये कशा प्रकारे कम्युनिकेशन होतं किंवा कोणकोणते मुख्य घटक आहेत मला या ठिकाणी लक्षात येईल. त्याच्यामध्ये पहिला जो मुख्य घटक आहे तो ऑप्टिकल ट्रान्समीटर. तुम्हाला माहिती आहे कोणत्याही कम्युनिकेशन सिस्टीम मध्ये 3 महत्वाचे घटक असतात. एक प्रसारण करणारा,
नंतर ते जे प्रसारण करतो ते कुठल्या तरी माध्यमामधून आपल्याला दुसऱ्या टोकापर्यंत न्यायचं असतं. ठीक आहे, ते माध्यम आणि तिसरा घटक म्हणजे रिसिव्हर. म्हणजे कोणत्याही कम्युनिकेशन सिस्टीम मध्ये 3 घटक असतात. एक ट्रान्समीटर, नंतर एक ट्रान्समीटर केलेलं सिग्नल वाहून नेण्यासाठी कुठलंही माध्यम असेल आणि तिसरा जो घटक असतो तो रिसिव्हर असतो. ठीक आहे. आपण रेडिओ कम्युनिकेशन किंवा टीव्ही कम्युनिकेशन किंवा मोबाईल कम्युनिकेशन कुठलंही कम्युनिकेशन असू द्या, त्याच्यामध्ये हे महत्वाचे 3 घटक असतात. ट्रान्समीटर, नंतर ज्या माध्यमामधून हे सिग्नल प्रसारित करायचं ते माध्यम आणि नंतर तुम्हाला सगळ्यात शेवटी रिसिव्हर. आपण ऑप्टिकल ट्रान्समीटर याच्या नावामध्येच आहे. ऑप्टिकल म्हणजे आपण या ठिकाणाहून काय करतो, प्रकाशाच्या स्वरूपात आपण सिग्नल ट्रान्समिट करतो किंवा माहिती आपण ट्रान्समिट करतो. आणि इथं जे माध्यम वापरलंय दॅट इज ऑप्टिकल फायबर केबल आहे. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारे हे ऑप्टिकल ट्रान्समीटर मधून प्रकाश लहरी बाहेर पडतील. त्या ऑप्टिकल फायबर केबलच्या एका टोकामध्ये एंट्री केल्या जातील किंवा प्रवेशित केल्या जातील आणि अशा प्रकारे फायबर ऑप्टिक केबल मधून त्या प्रवास करत 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 तुम्हाला या दुसऱ्या टोकामध्ये येतील. आता दुसऱ्या टोकामध्ये आल्यानंतर इथं काय महत्वाचं माहिती का, की अशा प्रकारे इथं ऑप्टिकल रिसिव्हर असेल. तर ऑप्टिकल रिसिव्हरचा पहिला सर्वात प्रथम जो घटक आहे दॅट इज ऑप्टिकल रिजनरेटर. ओके. आता या ठिकाणी ऑप्टिकल रिजनरेटर म्हणजे काय, ज्यावेळेला ऑप्टिकल ट्रान्समीटर मधून हे जे प्रकाश किरण आहेत ऑप्टिकल फायबर केबल मधून लांब अंतरापर्यंत प्रवास केल्यानंतर त्यांची जी पॉवर आहे, त्यांचा जो प्रकाश आहे तो कमी होतो. बरोबर आहे. तर थोडक्यामध्ये हे ऑप्टिकल रिजनरेटर म्हणजे हे ऑप्टिकल अँप्लिफायर आहे. तुम्हाला माहिती आहे रेडिओमध्ये सुद्धा हाच प्रकार केला जातो. अँटेनापासून मिळालेले सिग्नल हे वीक सिग्नल असतं आणि त्याचं अँप्लिफिकेशन करून नंतर आपण मिक्सरला देतो. ओके. नंतर त्याच्यानंतर पुढची प्रक्रिया होते. या ठिकाणी ऑप्टिकल रिजनरेटर म्हणजे प्रत्यक्षामध्ये हे लाईट अँप्लिफायर आहे. ते कसं आहे आपण पुढच्या दुसऱ्या तिसऱ्या चॅप्टर मध्ये आपण पाहणार आहोत. अशा प्रकारे ऑप्टिकल केबलच्या दुसऱ्या टोकामध्ये पहिला जो रिसिव्हर मधला घटक आहे तो आहे ऑप्टिकल रिजनरेटर म्हणजे ऑप्टिकल अँप्लिफायर. ठीक आहे. अशा प्रकारे लाईट अँप्लिफिकेशन झाल्यानंतर मग आपण ते सिग्नल ऑप्टिकल रिसिव्हरला देतो. आता ऑप्टिकल रिसिव्हर म्हणजे काय, ऑप्टिकल रिसिव्हरला मिळणारं जे इनपुट आहे दॅट इज लाईट सिग्नल. परंतु आपल्याला लाईट सिग्नल काही उपयोगाचं नाही, कारण या लाईट सिग्नल मध्ये माहिती असते आणि ती माहिती आपण डायरेक्टली स्पीकर किंवा मॉनिटर सारख्या माध्यमाला आपण डायरेक्ट आउटपुट म्हणून देऊ शकत नाही. त्यासाठी रिसिव्हर आहे. रिसिव्हर मध्ये पहिला जो घटक आहे तो आहे फोटो डिटेक्टर. ते आपण पुढे डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर रिसिव्हरचं काय काम आहे, की अशा प्रकारे जे मिळालेले लाईट सिग्नल असेल किंवा प्रकाशीय स्वरूपात जे मिळालेले सिग्नल असेल त्याला प्रोसेसिंग करून योग्य त्या माध्यमाला द्यायचं. म्हणजे कुठल्या माध्यमाला, जर ऑडिओ ट्रान्समिशन असेल तर तुम्हाला आवाज मिळेल म्हणजे ते स्पीकरला देणार आपण. जर व्हिडिओ असेल तर तुम्ही ते अशा प्रकारे मॉनिटरला देणार किंवा स्क्रीनला देणार. ऑडिओ व्हिडिओ असेल म्हणजे टीव्हीच्या बाबतीत तर ते आपण मॉनिटर आणि आपण स्पीकरला देणार. सर्वसाधारणपणे अशा प्रकारे फायबर ऑप्टिक टेलिकम्युनिकेशन सिस्टीम मध्ये हे 3 मुख्य घटक असतात. ऑप्टिकल ट्रान्समीटर, नंतर हे ऑप्टिकल ट्रान्समीटर मधून जे निघालेले जे लाईट सिग्नल आहेत ते ट्रान्समिट करण्यासाठी ऑप्टिकल फायबर केबल, नंतर रिसिव्हर. ठीक आहे. सर ढोबळ मानाने हे 3 घटक असतात. तर पुढच्या आकृती 2 मध्ये पहिल्या आकृतीमध्ये पाहिलं आपण की एक ढोबळ मानाने आपल्याला ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन सिस्टीम मध्ये काय काय असतं. आता इथं थोडं तोच डायग्राम मी जे विषय केलं होतं तुम्हाला तो डिटेलमध्ये दिलेला आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये आता ट्रान्समीटर मध्ये काय काय असतं. ट्रान्समीटर मध्ये पहिल्यांदा काय आहे, इन्फॉर्मेशन सोर्स आहे. ठीक आहे. आता तुम्हाला माहित आहे की ट्रान्समीटर मध्ये आपण कोणतं सिग्नल ट्रान्समिट करतो किंवा ट्रान्समिशन कशासाठी करतो आपण, की आपली जी ऑडिओ किंवा व्हिडिओ इन्फॉर्मेशन आहे ती आपल्याला दूर अंतरापर्यंत पाठवायची. म्हणजे तुमचा मोबाईल असेल, टीव्ही असेल किंवा अन्य कुठलेही माध्यम, कुठल्याही प्रकारची कम्युनिकेशन सिस्टीम असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला 2 प्रकारची सर्वसाधारण आपण माहिती पाठवतो. असं 3 प्रकारची पाठवतो आपण. आपल्या परिचयाची सर्वसाधारण परिचयाची जी माहिती आहे ती म्हणजे ऑडिओ इन्फॉर्मेशन, जे ज्याला आपण ध्वनी लहरी म्हणतो किंवा आवाजाच्या स्वरूपात असणारी माहिती. दुसरी आहे व्हिडिओ इन्फॉर्मेशन, ज्याला आपण व्हिडिओ सिग्नल म्हणतो. आणि तिसरी आजकाल जे आहे त्याला आपण डिजिटल इन्फॉर्मेशन म्हणतो. या 3 प्रकारच्या इन्फॉर्मेशन आपण काय करतो, आपण इन्फॉर्मेशन सोर्स पासून आपण जनरेट करतो. परंतु इन्फॉर्मेशन सोर्स हा मुळामध्ये अॅनालॉग असतो. ठीक आहे. अशा प्रकारे हा जो इन्फॉर्मेशन सोर्स आहे, उदाहरणार्थ आता आपल्या या बाबतीमध्ये मायक्रोफोन आणि आपला व्हिडिओ कॅमेरा हा आपण इन्फॉर्मेशन सोर्स म्हणून मुख्यतः वापरतो. आता मायक्रोफोन किंवा व्हिडिओ कॅमेराद्वारे काय केलं जातं माहिती का, की संबंधीची माहिती आहे म्हणजे ऑडिओ इन्फॉर्मेशन किंवा व्हिडिओ इन्फॉर्मेशनचं रूपांतर इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये केलं. ठीक आहे. परंतु हे इलेक्ट्रिकल सिग्नल आपण जसं तसं पाठवू शकत नाही लांब अंतरापर्यंत. त्याला आपण मॉड्युलेशन करतो. आता तुमचं मॉड्युलेशन झालं असेल, मॉड्युलेशन, डिमॉड्युलेशन, ओके, कॅरियर सिग्नल, नंतर मॉड्युलेटिंग सिग्नल ह्या बाबी झालेल्या असतील.
त्या डोळ्यासमोर आणा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अशा प्रकारे मायक्रोफोन किंवा कॅमेरापासून मिळालेले सिग्नल आपण काय करतो, मॉड्युलेशन करतो आणि मॉड्युलेशन केलेलं सिग्नल आपण काय करतो, आपण या ठिकाणी सिग्नल ट्रान्समीटरला देतो. आता इथं फरक लक्षात घ्या की सर्वसाधारणपणे आपण जे ट्रान्समीटर वापरतो, आता या ठिकाणी ऑप्टिकल ट्रान्समीटर आणि आपले टीव्ही किंवा रेडिओ प्रसारणासाठी वापरण्यात येणारे ट्रान्समीटर याच्यामध्ये फरक आहे. टीव्ही किंवा रेडिओसाठी जे वापरण्यात येणारे ट्रान्समीटर आहे ते आहेत तुमचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक ट्रान्समीटर, म्हणजे त्यामधून ज्या ट्रान्समिशन केलं जातं ते विद्युत चुंबकीय लहरींच्या स्वरूपात केलं जातं. इथं तसं नाहीये, कारण आपल्याला हे जे ट्रान्समिशन करायचं ते ऑप्टिकल फायबर केबल मधून लाईटच्या स्वरूपात न्यायचं. म्हणजे या ठिकाणी मॉड्युलेशन केल्यानंतर जे मिळालेले सिग्नल आहे ते आपण भलेही त्या ट्रान्समीटरला देत असलो तरी ट्रान्समीटर पासून डायरेक्ट आपण इकडे ऑप्टिकल केबलला देत नाहीये. तर अशा प्रकारे ट्रान्समीटर आणि ऑप्टिकल फायबर केबल यांच्या दरम्यान कोण आहे, ऑप्टिकल सोर्स आहे. बघा आता परत पहिल्या ब्लॉककडे या तुम्ही. या ठिकाणी आपल्याला मायक्रोफोन किंवा व्हिडिओ कॅमेरापासून सिग्नल मिळालेला आहे. त्याच्यानंतर आपण याचं मॉड्युलेशन केलं, ते आपण ट्रान्समीटरला दिलं, बरोबर आहे. नंतर ट्रान्समीटरचं जे सिग्नल आहे ते आपण कुठलं दिलं, आपण ऑप्टिकल सोर्सला दिलं या ठिकाणी. या ठिकाणी ट्रान्समीटर पासून मिळालेले सिग्नल जे आहे ते विद्युत चुंबकीय लहरींच्या स्वरूपात ट्रान्समिट न करता ते आपण ऑप्टिकल सोर्सला देतो. ऑप्टिकल सोर्सचं काय काम आहे, या ठिकाणी ज्या इलेक्ट्रिकल स्वरूपात ज्या विद्युत चुंबकीय लहरी आहेत त्या काय करणे, प्रकाशीय लहरीमध्ये करणे, म्हणजे लाईट वेव्हज मध्ये त्याचं रूपांतर करणे, हे या ऑप्टिकल सोर्सचं काम आहे. ठीक आहे. या ठिकाणी मग एलईडी असेल, लेझर असेल, ते आपण पुढे पाहणार आहोत. अशा प्रकारे ऑप्टिकल सोर्स मध्ये एलईडी आणि लेझर हे दोन वापरतो आपण. आणखी कोणकोणते कंपोनंट वापरतो आपण पुढे डिटेलमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. या ठिकाणी मग ट्रान्समीटर पासून मिळालेलं सिग्नल ऑप्टिकल सोर्स द्वारा त्याचं रूपांतर प्रकाश लहरीमध्ये केलं जातं. आता या ठिकाणी ज्या लहरी आहेत त्या साध्या लहरी नाहीत, त्या पण मॉड्युलेटेडच आहेत, हे लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. त्या ऑप्टिकल सोर्स पासून निघालेल्या जे प्रकाश लहरी आहेत त्याला आपण लाईट मॉड्युलेटेड सिग्नल म्हणतो, त्या आहेत. अशा प्रकारे मिळालेल्या लाईट मॉड्युलेटेड सिग्नल आपण काय करतो, ऑप्टिकल फायबर मध्ये आपण देतो. मग ही ऑप्टिकल फायबर केबल ही लांब अंतरापर्यंत आपण म्हणजे टाकलेली असते. एका टोकाला आपण अशा प्रकारे ऑप्टिकल सोर्स पासून मिळालेलं लाईट मॉड्युलेटेड सिग्नल देतो. त्या ऑप्टिकल फायबर केबल मधून मग ट्रान्समिट म्हणजे प्रसारित केलं जातं लाईट वेव्हच्या स्वरूपात. आणि नंतर आता हा झाला टोटल तुमचा ट्रान्समीटरचा भाग. ओके. म्हणजे पहिले जे 3 ब्लॉक आहेत ते 3 ब्लॉक म्हणजे इन्फॉर्मेशन सोर्स, सिग्नल ट्रान्समीटर आणि ऑप्टिकल सोर्स, हा ट्रान्समीटरचा भाग झाला. ओके. त्याच्यानंतर हे जे ऑप्टिकल फायबर केबल आहे ते झालं माध्यम. अशा प्रकारे जे आपल्याला मॉड्युलेटेड लाईट सिग्नल मिळालेला आहे. ठीक आहे. आता आपलं मला वाटतं टाइम संपत यायला, अपग्रेड करतो मी याला. ओके. नंतर पुढे या स्लाइड पासून आपण कंटिन्यू करू. कोयकर सर. हा बोला सर. हा हॅलो. ठीक आहे. हा हा बोला आहे, सर. हा येतोय, कंटिन्यू करतोय मी. हा बोला बोला. हा. सर अतिशय छान चाललंय बरं का तुमचं. ओके ओके ओके, थँक्यू. तर अशा प्रकारे ट्रान्समीटर आणि या माध्यमापर्यंत आलो आपण. आता याच्यानंतर ऑप्टिकल फायबर केबल मधून प्रसारण केल्यानंतर दुसऱ्या टोकाला, ठीक आहे, ज्या ठिकाणी आपण रिसिव्हर बसवलेला आहे, या रिसिव्हर मध्ये काय काय असतं अगोदर सांगितलेलं तुम्हाला. या ठिकाणी जसा इकडे ऑप्टिकल सोर्स आहे तसा या ठिकाणी माहिती का रिसिव्हर मध्ये ऑप्टिकल डिटेक्टर आहे. ऑप्टिकल सोर्स काय केलं आपण, ऑप्टिकल फायबर केबल मध्ये आपण इंजेक्ट केलं म्हणजे टाकलं त्याला. ओके. ट्रान्समिशन केलं. आता याच्या ट्रान्समीटरच्या अगदी उलट प्रक्रिया कुठं होते माहिती का, रिसिव्हर मध्ये होते. हे लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे आपण इथं काय केलं, ट्रान्समीटरकडे या परत, आपण सिग्नल मिळवलं, नंतर मॉड्युलेशन केलं, नंतर त्याचं रूपांतर लाईट सिग्नल मध्ये केलं. आता उलट जायचं आपल्याला. ते लाईट सिग्नल मिळालेलं आहे त्याचं काय करायचं, आपल्याला इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये करायचं. नंतर त्याचं काय करायचं, प्रोसेसिंग करायचं, त्याच्यानंतर अँप्लिफिकेशन करायचं आणि योग्य त्या माध्यमाला म्हणजे स्पीकरला किंवा मॉनिटरला द्यायचं. अशा प्रकारे फायबर ऑप्टिक केबलच्या दुसऱ्या टोकाला मिळालेलं जे लाईट मॉड्युलेटेड सिग्नल आहे ते ऑप्टिकल डिटेक्टरला दिलं जातं. ऑप्टिकल डिटेक्टरचं काम हे अगदी ऑप्टिकल सोर्सच्या किंवा ट्रान्समीटरच्या उलट आहे. ऑप्टिकल डिटेक्टरद्वारा काय केलं जातं, या ठिकाणी मिळालेलं जे लाईट सिग्नल आहे त्याचं रूपांतर इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये केलं जातं. ठीक आहे. याच्यानंतर मग अशा प्रकारे मिळालेलं इलेक्ट्रिकल सिग्नल रिसिव्हर मध्ये रिसिव्ह केलं जातं, ज्याला आपण सिग्नल रिसिव्हर म्हणतो. त्याच्यानंतर डेस्टिनेशन म्हणजे काय आहे, प्रत्यक्षात या ठिकाणी रिसिव्हर आहे. जसं की हा सिग्नल रिसिव्हर म्हणजे जसं आपला रेडिओमध्ये किंवा टीव्ही मध्ये डिश अँटेना असतो किंवा रेडिओमध्ये अँटेना असतो, तशीच रचना या ठिकाणी सिग्नल रिसिव्हर मध्ये असते. आणि सिग्नल रिसिव्हर काय करतं, ऑप्टिकल डिटेक्टर मध्ये मिळालेले जे लाईट सिग्नल आहे त्याला प्री अँप्लिफिकेशन करतं. आणि नंतर मग आपण पुढच्या प्रोसेसिंगसाठी, ओके, म्हणजे डिमॉड्युलेशन असेल, नंतर प्री अँप्लिफिकेशन असेल, नंतर ऑडिओ व्हिडिओ अँप्लिफिकेशन असेल आणि नंतर
योग्य त्या आउटपुट सोर्सला देणं म्हणजे स्पीकर किंवा तुमच्या मॉनिटरला देणं. तर अशा प्रकारे फायबर ऑप्टिक कम्युनिकेशन सिस्टीमचं काम चालतं. मी अपेक्षा करतो की तुम्हाला हे लक्षात आलं असेल. आता हे जे मी सांगितलं तुम्हाला, हे सगळं डिटेल तुम्हाला या ठिकाणी या पुढच्या स्लाइडमध्ये दिलं. इन्फॉर्मेशन सोर्स म्हणजे काय, सिग्नल ट्रान्समीटर म्हणजे काय, ठीक आहे, ऑप्टिकल सोर्स म्हणजे काय, हे तुम्ही वाचून घ्या. ओके, मी जे सांगितलेलं आहे त्याचे रेकॉर्डिंग पण मी करतोय, ते तुम्हाला शेअर करेल. नंतर या स्लाइडमध्ये परत तुम्हाला वाचण्यासाठी दिलेलं आहे आणि पुढच्या सगळ्या माझ्या स्लाइड जे असतील ते मराठीमध्ये असतील. याचं जे सारांश आहे ते आपण परत या ठिकाणी येऊ. खालचं जे बोर्डमध्ये जे मॅटर आहे ते लक्षात घ्या सगळ्यात खाली. सो द बेसिक एलिमेंट्स ऑफ ऑप्टिकल कम्युनिकेशन सिस्टीम्स आर, म्हणजे मुख्य 3 घटक जे आहेत कोणकोणते आहेत. कॉम्पॅक्ट लाईट सोर्स आहे, जो काय करतो की आपल्याला म्हणजे मूळ ऑडिओ किंवा व्हिडिओ सिग्नल देतो, ज्याला आपण डाटा म्हणतो आपण. नंतर त्याचं माध्यम म्हणजे लो लॉस ऑप्टिकल फायबर केबल, ठीक आहे. आणि नंतर तिसरं आहे फोटो डिटेक्टर. तर ऑप्टिकल कम्युनिकेशन सिस्टीम मध्ये हे 3 महत्वाचे घटक आहेत. अर्थात बाकी इतर यंत्रणा पण लागते, कनेक्टर्स लागतात, रिसिव्हर्स लागतात, विशेष सर्किट लागतात, ते आपण पुढे डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर ह्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे मुख्य या 3 घटकाशिवाय ऍक्सेसरीज लाईक कनेक्टर, स्विचेस, OFC, कपलर्स, मल्टिप्लेक्सिंग डिव्हाइसेस, एम्प्लिफायर्स आणि स्प्लिसर, हे सगळे घटक आपल्या या कम्युनिकेशन सिस्टीम मध्ये असतात. आता फक्त आपण मुख्य 3 घटक पाहिले आणि ट्रान्समिशन आणि रिसेप्शन कसं होतं हे आपण पाहिलं. आता कॉम्पॅक्ट लाईट सोर्स मी तुम्हाला बऱ्यापैकी माहिती दिलेली आहे. या ठिकाणी कॉम्पॅक्ट लाईट सोर्स म्हणजे जे 3 घटक आहेत त्यातला पहिला घटक जो आहे तो कॉम्पॅक्ट लाईट सोर्स आहे. मला सांगितलं की लाईट सोर्सचं काम काय आहे, की जे मॉड्युलेट केलेलं सिग्नल आहे ते डायरेक्ट प्रसारित न करता आपण या लाईट सोर्सला देतो आणि हा लाईट सोर्स काय करतो, त्याचं रूपांतर मॉड्युलेटेड लाईट सिग्नल मध्ये करतो. ओके, आणि यासाठी जे 2 मुख्य कंपोनंट वापरतात, तो साधा एलईडी आपण जो नेहमी वापरतो आणि लेझर डायोड. ओके, हे 2 कंपोनंट आपण वापरतो कशासाठी, आपण कॉम्पॅक्ट लाईट सोर्स म्हणून किंवा लाईट ट्रान्समीटर म्हणून वापरतो आपण. ठीक आहे, तुम्हाला हा प्रश्न येऊ शकतो परीक्षेमध्ये की ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन सिस्टीम मध्ये लाईट सोर्स किंवा लाईट ट्रान्समीटर म्हणून कोणते कंपोनंट वापरतात. दॅट इज आपला जो नॉर्मल एलईडी आहे किंवा लेझर डायोड. आता खालच्या सेकंड पॅराग्राफ मध्ये या एलईडी मध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत. जो साधा जो एलईडी असतो दॅट इज सरफेस एलईडी म्हणतो आपण त्याला. ओके, आपण जो नेहमी एलईडी वापरतो तो सरफेस एलईडी आहे. सरफेस एलईडी म्हणजे काय होतं माहिती का, त्याचा जो प्रकाश आहे ना इकडं तिकडं पसरतो. ठीक आहे, आणि दुसरा जो आहे त्याला आपण म्हणतो एज एलईडी म्हणतो. ओके, एज एलईडी म्हणजे काय असतो की त्याच्यामधून जो निघणारा प्रकाश आहे तो काय होतो माहिती का, केंद्रित प्रकाश असतो. म्हणजे त्याचा एक बीम तयार होतो, एक शार्प किरण तयार होतो, जसं की लेझर तयार होतो. तुम्ही खेळण्यामध्ये लेझर पाहिला असेल, मार्केटमध्ये मिळतात, त्याला आपण पॉइंटर म्हणून वापरतो. त्याचं जर प्रकाश किरण पाहिलं की ते एकदम फोकस्ड असतं, केंद्रित असतं, बारीक असतं, बरोबर आहे. तर एलईडी आणि लेझर आपण हे सोर्स म्हणजे लाईट सोर्स म्हणून वापरतो आपण. एलईडीचे परत 2 प्रकार लक्षात घ्या तुम्हाला, सरफेस एलईडी आणि एज इमिटिंग एलईडी. ठीक आहे, याच्यामध्ये दोन्हीमध्ये फरक लक्षात आला असेल. आणि तिसरा जो आहे तो आपला लेझर एलईडी. ठीक आहे, हे 3 उदाहरणं लक्षात ठेवा. तर पुढच्या स्लाइडकडे जो आपण आता आपल्याला जो प्रकाश असतो त्या प्रकाशाची जी बँडविड्थ असते, बँडविड्थ माझ्यामध्ये लक्षात येईल. कुठली एनर्जी असेल तर त्या एनर्जीला काय असते, बँडविड्थ असते, फ्रिक्वेन्सी असते, अँप्लिट्यूड असते, हे तुम्हाला माहिती आहे, कल्पना आहे. बँडविड्थ म्हणजे काय की फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, आता इथली जी फ्रिक्वेन्सी आपण लक्षात घेणार आहोत दॅट इज रिलेटेड टू लाईट फ्रिक्वेन्सी. ओके, किंवा लाईट बँडविड्थ. म्हणजे आपण फायबर ऑप्टिक कम्युनिकेशन सिस्टीम मध्ये काय ती आपण लाईटच्या सहाय्याने आपण घडवून आणतो किंवा लाईटच्या सहाय्याने आपण कम्युनिकेशन करतो आपण. त्याच्यामध्ये जी फ्रिक्वेन्सी रेंज आहे ती फार महत्वाची आहे. ही बँडविड्थ म्हणजे आपण हॅलो काय कोणी मार्क केले. ओके, तर याच्यामध्ये जी लाईट बँडविड्थ असते ती 2 प्रकारची असते, एक व्हिजिबल रेंज असते आणि एक नॉन व्हिजिबल रेंज असते. ठीक आहे, व्हिजिबल जसं आपण ऑडिओच्या बाबतीत तुम्हाला माहिती आहे, ऑडिओ फ्रिक्वेन्सी रेंज काय असते, की ऑडिबल आणि नॉन ऑडिबल. ऑडिबल ज्याला आपण म्हणतो 20 हर्ट्ज ते 20 किलो हर्ट्ज, ही जी फ्रिक्वेन्सी रेंज आहे ती आपल्याला ऐकू येते. 20 हर्ट्ज पेक्षा कमी किंवा 20 किलो हर्ट्ज पेक्षा जास्त फ्रिक्वेन्सीचे सिग्नल, ऑडिओ सिग्नल आपल्याला ऐकू येत नाही. अगदी त्याच प्रकारे या ठिकाणी लाईट बँडविड्थच्या बाबतीत आपल्याला व्हिजिबल रेंज आणि नॉन व्हिजिबल रेंज आहे. आणि लक्षात ठेवा, फायबर ऑप्टिक कम्युनिकेशन सिस्टीम मध्ये आपण जी रेंज वापरतो लाईट रेंज, ही आपण इनव्हिजिबल लाईट रेंज वापरतो. ठीक आहे, अर्थात काही ठिकाणी आपण व्हिजिबल रेंज सुद्धा वापरतो. त्याचे फायदे तोटे आपण पुढे बघू की नॉन व्हिजिबल रेंज आणि व्हिजिबल रेंज वापरण्याचे काय फायदे आहेत. त्या ठिकाणी तुम्हाला एक असा फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम दाखवला आहे. फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम म्हणजे काही नाहीये की
वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या बँडविड्थ आहेत आणि कोणती बँडविड्थ कुठल्या उपयोगासाठी वापरतो आपण हे देखील दर्शविलेलं आहे या ठिकाणी. तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे व्हिजिबल रेंज जी आहे, व्हिजिबल बँडविड्थ आहे लाईटची, ती बघा या ठिकाणी हा जो एरो दिसतोय माझा, बरोबर आहे, ह्या एरोचं या ठिकाणी एक्सपांड करून दाखवलेले आहे. आता ही जी बँडविड्थ आपण डिफाईन करणार आहोत ती आहे तुमची वेव्ह लेंथ मध्ये. ओके, व्हिजिबल लाईटची जी रेंज आहे, जशी ऑडिओ रेंज आहे, बरोबर आहे, 20 हर्ट्ज ते 20 किलोहर्ट्ज, तशी ही व्हिजिबल रेंज आहे. ठीक आहे, आणि त्याची जी वेव्ह लेंथ आहे ती 380 नॅनोमीटर ते 750 नॅनोमीटर. ओके, परीक्षेमध्ये तुम्हाला येऊ शकतं, त्याच्यामुळे ह्या स्लाइडकडे पर्टिक्युलर लक्ष द्या. ही व्हिजिबल लाईट रेंज इज फ्रॉम 380 नॅनोमीटर ते 750 नॅनोमीटर. ओके, ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला ही व्हिजिबल रेंज किंवा नॉन व्हिजिबल रेंज याच्यामध्ये महत्वाचा एक लक्षात घ्यायचा घटक आहे. तुम्हाला माहिती आहे वेव्हलेंथचा काय परिणाम होतो. वेव्हलेंथ आपण म्हणजे वेव्हलेंथचा लक्षात घ्या तुम्ही, जेवढी वेव्हलेंथ कमी असेल तेवढी त्या सिग्नलची स्पीड किंवा वेग, ट्रान्समिशनचा वेग किंवा वहन करण्याचा वेग काय असतो, जास्त असतो. तर बघा तुम्हाला दिलंय खाली या ठिकाणी शॉर्टर वेव्हलेंथ, त्याची जी एनर्जी त्या म्हणजे जेवढी वेव्हलेंथ कमी असेल, शॉर्ट असेल, तेवढं त्याची स्पीड जास्त असते आणि त्याच्यामध्ये असणारी एनर्जी पण जास्त असते. आणि जेवढी वेव्हलेंथ जास्त असेल तेवढी त्याची एनर्जी कमी असते आणि त्याचा जो प्रसारणाचा वेग आहे, ओके, तो पण काय असतो, स्पीड काय असते, कमी असते. तर तुम्हाला हे दोन महत्वाचे बाबतीत आहेत. म्हणजे वेव्हलेंथचा परिणाम काय लक्षात घ्यायचा, वेव्हलेंथ जेवढी कमी असेल तेवढी त्या वेव्हलेंथ मध्ये किंवा ज्या सिग्नलची वेव्हलेंथ कमी असते, म्हणजे थोडक्यामध्ये फ्रिक्वेन्सी जास्त असते, फ्रिक्वेन्सी जेवढी जास्त तेवढी वेव्हलेंथ कमी, तेवढी एनर्जी जास्त, तेवढी स्पीड जास्त. एवढं लक्षात घ्या. त्याच्यानंतर आता हा पहिला घटक पाहिला आपण की लाईट सोर्स, आणि दुसरं जे आहे माध्यम, बरोबर, लो लॉस ऑप्टिकल फायबर केबल. मी याच्यामध्ये बऱ्यापैकी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जे प्रश्न येतात ते डायमीटरवर येतात पर्टिक्युलरली. तर सगळ्यात शेवटचं जे वाक्य आहे ते लक्षात घ्या तुम्ही. द डायमीटर ऑफ द फायबर ऑप्टिक केबल इज इन बिटवीन 0.25 ते 0.5 नॅनोमीटर, सॉरी मायक्रोमीटर. ओके, आणि 0.25 ते 0.5 मायक्रोमीटर ही जी जाडी आहे, सर्वसाधारण आपला जो केस असतो मानवी केस त्याच्यापेक्षा थोडी जाड असते. ठीक आहे, याच्यामध्ये बाकी जे फायदे तोटे आहेत किंवा फायबर ऑप्टिक केबलचं वैशिष्ट्य काय, ती टेन्साईल म्हणजे त्याची तन्यता जास्त असते, टेन्साईल स्ट्रेंथ जास्त असते, म्हणजे त्याला आपण ओढलं तरी तुटणार नाही, त्याची ड्युरेबिलिटी जास्त असते, रिजिडिटी जास्त असते. हे सगळं आपण पुढे पाहणार आहोत. त्याच्यानंतर कम्युनिकेशन सिस्टीम मधला जो तिसरा घटक असतो, ठीक आहे, आपण आता ट्रान्समीटर मधला जो महत्वाचा घटक आहे लाईट सोर्स पाहिला आपण, नंतर त्याचं मीडियम म्हणजे फायबर ऑप्टिक केबल पाहिली, आणि तिसरा जो घटक आहे तो फोटो डिटेक्टर.